भातकुली तहसील येथे रास्ताभाव दुकानदार संघटनेच्या वतीने ई-पॉश मशिना जमा। तहसीलदारांना निवेदन। भातकुली तालुक्यातील रास्ताभाव दुकानदार संघटनेच्या वतीने ई-पॉश मशिनाच्या नेहमीचा सर्व्हर प्रॉब्लेम, विविध समस्यांमुळे मशिना बंद, तांत्रिक अडचणीमुळे धान्य वाटप आणि ई-केवायसी करताना त्रास होत असल्याने दुकानदार संघटनेच्या वतीने ई-पॉश मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत। भातकुली तालुका सरकारी संस्था दुकानदार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुखदेवे, एजाज अली संघटनेचे सचिव यांच्या नेतृत्वात 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। शासनाने आमच्या मागण्या तातडीने लक्ष देऊन सोडवण्यात याव्या अशी मागणी घेऊन तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने ही मागणी केली आहे। यावेळी संजय जुनघरे, अविनाश ढोके पाटील, SD बनसोड, अशोक साबळे, माया भटकर, विनायक उके, उषा हजारे, गजानन महाराज बचत गट, रघुनंद सनके, माधुरी ढोलवाडे, लक्ष्मी बचत गट, देवराव वाघमारे, अब्दुल नईम यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील दुकानदार उपस्थित होते। काहीच नाही आहे। महाराष्ट्र शासनानं आम्हाला नवीन मशीनं दिल्या मागील 1.5 महिन्यापासून। हे मशीनं आणल्यानंतर आम्हाला वाटप करत असताना एवढा गावात त्रास होत आहे। अर्धा तास चालते, मग 2 तास बंद राहते, 15 मिनटं चालते, मग बंद राहते। शासन म्हणते ई-केवायसी करा मोफतमध्ये आणि मोफतमध्ये लोकांना धान्य वाटा। आम्ही मोफतमध्ये सगळं करत असताना गावात कार्डधारकचा आमच्यावर भयंकर रोष आहे। पहिले म्हणते धान्य देऊन द्या, मग आमचे ठमके जा। आम्ही कामधंदे, शेतीचे कामधंदे सोडून फक्त मशीनकडे पाहत असतो। हे त्रास जवळपास 1.5 महिन्यापासून सुरू आहे। आम्ही राज्य स्तरावर शासनाकडे आमची हे मागणी पूर्ण केली आहे। जर मशीन तुम्ही व्यवस्थित सुरू न केली तर कार्डधारकाला ऑफलाईन वाटप द्यायची आम्हाला आदेश द्या। परंतु शासन आमची एकही मागणीकडे लक्ष देत नाही। फक्त शासन घोषणा करते, लाडकी बहीण, मोफतमध्ये धान्य आम्हाला गद्यासारखं वापरून राहील। आज आम्ही चिडून आमचे मशिना माननीय तहसीलदार साहेब भातकुली यांचे समक्ष जमा करून दिले आहे। जर आमच्या शासनानं मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही मशिना इथंच राहू देऊ। लोकांना सांगू कार्डधारकाने मागणी केली धान्याची, आपण स्वतः तहसीलदार साहेबकडे जा आणि धान्याची मागणी करा। शासन स्तरावर प्रशासन लोकांना कार्डधारकाला धान्य द्यायची काही ना काही व्यवस्था करील।